काय दिसला नाही. ओके. नाही ॲक्च्युली हा ॲक्सिडेंटल स्पॉट आहे. परवा पण एक कंटेनर 40 फीट पलटी झालेला. त्याच्या अगोदरही 4-5 कंटेनर पलटी झालेले. तर हे बघा ह्याच ठिकाणी जो वरण आहे या ठिकाणी, जसं की मी परवा एक गाडी पलटी आलेली कंटेनर याच ठिकाणी, त्या अगोदर देखील 4-5 कंटेनर झालेले. मी आता इथनं जात असता मला इथे गाडी दिसली असल्यामुळे मॅपवर म्हणजे कसं माहिती आहे, मॅपवर सरळ रस्ता पण दाखवत होतं. ओके. तिकडे जायला रस्ता आहे म्हणजे सांगितलं होतं त्याच्यामध्ये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, ह्या मार्गाबाबत मी अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेले की इथे थोडे स्पीड ब्रेकर असावे बारीक बारीक, जे उतरणे त्या ठिकाणाहून, जेणेकरून गाड्यांचा जो स्पीड आहे तो कुठेतरी कमी होईल. मुंबई नाशिक महामार्ग 2 दिवसापूर्वीच मी या ठिकाणचा, 2 दिवस पण नाही, काल मी या ठिकाणचा एक व्हिडिओ अपलोड केला. या ठिकाणी आता मी उभा आहे. हा मुंबई नाशिक महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा भुयारी मार्ग जो क्रॉस होतो, या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. कधी कंटेनर्स पलटी होतात, कधी गाड्या सुद्धा ठोकतात. काल संडे होता, परवा शनिवारी इथे सकाळी एक ॲक्सिडेंट झालेला या भुयारी मार्गात, कंटेनर पलटी झालेला. त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला. त्याच्या अगोदरसुद्धा 2-4 रोज कंटेनर अपलोड झालेले. आणि बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे आहे ना, खूप प्रॉब्लेम आहे. इथला जो रस्ता आहे ना, इथे व्यवस्थित बनवणे जरुरी आहे ना, तर अनेक अपघात होतील आणि किती जण आपल्या जीवाला मुकावं लागेल याची काही गॅरंटी नाही. एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगतो, ग्लोबल कॉम्प्लेक्स मुंबई नाशिक महामार्गाचा ज्या ठिकाणी समृद्धीसाठी वरण घेतले जाते, त्या ठिकाणून खालती उतरण आहे, जी नाशिक मार्गे मुंबईला किंवा ठाणे जाण्याकरता वरण आहे, तिथून उतरण आहेत. मी आता डिटेल सांगतो नक्की काय होतं ते. ही जी आहे ना, ही सरळ अशी उतरण आहे आणि आईला उतरण असल्यामुळे इथनं गाड्या ज्या सुसाट येतात ना, एकदम वेगात येतात. एकदम वेगात आलो येते, एकदम अचानक वरण आहे. अचानक वरण असल्यामुळे लक्षात येत नाही, मग गाड्यांचा बॅलन्स बिघडतो. आणि मग जेव्हा गाड्यांचा बॅलन्स बिघडतो, काही गाड्या सुसाट जाऊन तिथे ठोकल्या जातात किंवा अचानक वरण घेतल्यामुळे कंटेनर्स वगैरे असलं ते पलटी होऊन जातात. असे इथे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे याच्या अगोदर, जेव्हा इथे कंटेनर पलटी झाले की हा जेव्हा उतरण आहे ना, या उतरणीला कुठेतरी 1-2 ठिकाणी असे छोटे म्हणजे स्पीड ब्रेकर्स लावावे, जेणेकरून ज्या गाड्या सुसाट येतात वेगाने त्यांना कुठेतरी ब्रेक लागेल. बघा एवढा, हे बघा इथे आहे ना, एका झटक्यात वरण आहे, लवकर लक्षात येत नाही. आणि यामुळेच कदाचित इथे मी आता आलो, कारण इथे एक अपघात झालेला दिसला. मी थांबलो आहे आणि तुम्हाला सांगावं म्हणून मी इथे थांबलेलो आहे. आता तुम्ही पाहू शकता, मुंबई नाशिक महामार्ग हा तात्पुरत्या स्वरूपात दिलेला मार्ग आहे, कारण इथे ग्लोबल कॉम्प्लेक्स जेव्हाच्या ठिकाणी जे ब्रिजचं काम चालू मुंबई नाशिक महामार्ग, ते जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस हा जो मार्ग आहे हा बंद केला जाईल. हा मार्ग मग कदाचित इथे जे वेअरहाऊसेस वगैरे त्यांच्यासाठी बनवलेला असेल. असो, मी आता तुम्हाला सांगतो व्हिडिओ हा का बनवतो ते. हे बघा ह्याच ठिकाणी जो वरण आहे या ठिकाणी, जसं की मी परवा एक गाडी पलटी आलेली कंटेनर याच ठिकाणी, त्या अगोदर देखील 4-5 कंटेनर झालेले. मी आता इथनं जात असता मला इथे गाडी दिसली. आता गाडीचा टायर पंक्चर होऊन त्या गाडीचा बॅलन्स बिघडला का काय मला माहीत नाही, परंतु इथे तुम्ही पाहू शकता हे जे म्हणजे बॅरिकेड्ससारखे लावलेले आहेत ना पत्र, त्यांना ॲरो पण आहेत आणि इथे निशाणीवर लावलेले इंडिकेटर देखील आहे. इंडिकेटर ब्लिंक देखील करतो आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता. आणि हे वरण आहे, असं वरण दाखवलेला रस्ता पण आहे, परंतु ज्यावेळेस सुसाट वरतून येतात ना, तर अशा गोष्टींकडे सदाची लक्ष जात नाही आणि मग अशा प्रकारच्या घटना घडतात. तर इथे या ठिकाणी हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा मार्ग आहे, याच्या भुयारी मार्गाजवळ एक गाडी म्हणजे ठोकलेली आहे का साईडला येतलं मला माहिती, पण अंदाज वाटतो की इथे एखादी गाडी ठोकलेली असावी. आणि गाडी जी इथे 4 चाकी आहे, मारुती, इथे पत्राला लागलेली वगैरे. तुमची गाडी आहे? केव्हा झाला अपघात? काल रात्री. हेडलाईट नाही होतं ना त्याचं, मॅपनी सरळ इकडे पण रस्ता होता. एक मिनिट आहे, मॅपमध्ये चुकी दाखवलेली आहे. इकडनं रस्ता दाखवत होता. ओ, हेडलाईट नाही होती त्याची. हेडलाईट नव्हती. ओ अरे यार, काय दिसला नाही. ओके. नाही ॲक्च्युली हा ॲक्सिडेंटल स्पॉट आहे. परवा पण एक कंटेनर 40 फीट पलटी झालेला. त्याच्या अगोदरही 4-5 कंटेनर पलटी झालेले. तर जसं की म्हणजे कसं माहिती आहे, याचा मेन तर आमचाच फॉल्ट होता. Yes, yes. लाईटचा, लाईट गेली होती त्याची. बरोबर दिसला नाही ना, पण ॲटलीस्ट होतो इथे इशू. कसा सलग उतरण आहे आणि उतरण असलं अचानक वरण असल्यामुळे. मॅपवर म्हणजे कसं माहिती आहे, मॅपवर सरळ रस्ता पण दाखवत होतं. ओके. तिकडे जायला रस्ता आहे म्हणजे सांगितलं होतं त्याच्यामध्ये. भाऊ होता माझा, काय झालं नाही त्यांना ना. मग तुझा मी सांगतो कुठे गुगल मॅपद्वारे आलेला आणि गुगल मॅपने धोका दिला. ॲक्च्युली यांचा देखील फॉल्ट होता. काय हरकत नाही. काय बोलते याच्याबद्दल, काय इश्यू काय करायला पाहिजे? त्यांना सांगितलं पाहिजे बघ ना. इकडचं पण महानगरपालिकेचा कोण नगरसेवक आम्हाला काही माहिती नाही, पण इकडचं म्हणजे कसं माहिती आहे, ते मॅपवर जे अजून पण लोक
मॅपवर अजून देखील कामे चालू असल्यासारखं ते घालतात. ओके तेच म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे ते मॅपनी. म्हणजे कसं इकडं काय असेल तसं तर आहे इकडं. नाही ते ॲक्च्युली सर्व केलं पण कधी कधी होता इश्यू. होतं. मला ते माहिती पण आहे नाही ते काय चालत ते. होतं. काय ते इंडिकेटर काय बोलतो नाही मी आता तर ब्लिंक करणार दिसतोय हे आता असेल blink- येस. आता ब्लिंक झाले ते. हां. त्याच्यानंतर नाही होते ते पण कारण बंद होतं. बघ म्हणजे ते ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जेव्हा आले त्यावेळेस इथे ते इंडिकेटर जो आहे तो देखील हा ब्लिंक करत incident आहे नव्हता. रात्री. म्हणजे कसं रात्री पण नाही सकाळचंच आहे 4:30 वाजता का 4 पहाटे झालेले आहे. मॉर्निंगच आहे. असं कोण होता गाडीत भाऊ माझा मोठा भाऊ आणि बरोबर. वहिनी होती. दोघं काही त्र्यंबकेश्वर- दुखापत वगैरे काय? दुखापत नाही, वगैरे नाही, काय नाही. व्यवस्थित आहे ना देवाने- Good, good. देवाचे चांगलं. बरोबर आहे. मग आता तू बाईक घेऊन आलाय. माझी बाईक आहे तिकडे. ओके ओके बघा हा आपला ठाण्याला राहतो वाघला इस्टेटला आणि काल तुम्ही पाहिलं जसं की गाडीचं काय हालत झालं काय जे असेल ते असेल. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे ह्या मार्गाबाबत मी अनेकदा व्हिडिओ अपलोड केलेले की इथे थोडे स्पीड ब्रेकर असावे बारीक जे उतरणे त्या ठिकाणाहून जेणेकरून गाड्यांचा जो स्पीड आहे तो कुठेतरी कमी होईल. आणि अशा घटना ज्या घडतात ना पुढे माहिती आहे का? स्पीड लिमिट पण नाही बरोबर आहे तुझं म्हणणं तर अशा गाड्यांचा स्पीड थोडा कमी होऊन ते कदाचित व्यवस्थित तिथनं वळण घेऊ शकतील असा माझा एक अंदाज आहे. बाकी काय पाहूयात आपण पुढे काय चल व्यवस्थित राहा. ओके Thank you. चल ओके बाय. आणि आज तो मार्ग म्हणजे जी उतरण आहे जे तो भुयारी जो मार्ग आहे त्या भुयारातून आपल्याला ठाणे किंवा मुंबईच्या दिशेने जावं लागते. तो हा मार्ग ग्लोबल कॉम्प्लेक्सपासून सबवेपर्यंतचा